आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। काल रात्री 6:30च्या दरम्यान मन पिटाळून टाकणारी इथं घटना घडलेली आहे। आता तुम्ही पाहू शकता की हीच ती जागा आहे जिथं 4 वर्षाच्या राजवीरला बिबट्याने ओढत घेऊन गेला आणि हा तुम्ही पाहू शकता की त्या नारळीच्या झाडापर्यंत बिबट्या त्या तोंडात घेऊन त्या राजवीरला घेऊन गेला होता। आता आपल्यासोबत त्याचे वडील हनुमंत पाटील आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, कसा प्रकार रात्री हा घडला होता इथं? काय बिबट्याने पोरला तोंडातून ओढून नेलं, मागून मीन मालकीन पळत होतो बिबट्याच्या। बरं, तुम्हाला ते ओरडल्यामुळे समजलं तुम्हाला? मुलगी माझी पळत आली की पप्पा पप्पा चला चला, बाळाला बिबट्याने ओढले। म्हणजे मुलगी आणि मुलगा दोघं खेळत होते। बरं, मग त्यानंतर काय झालं म्हणजे नेमकं? काय तोंडात बिबट्या होता आणि मीन मालकीन मागणं पळत होतो बिबट्याच्या। बरं, नंतर किती म्हणजे कसं सापडलं तुम्हाला? परत त्या नारळी पात्र गेलो आम्ही, पळत पलीकडे ऊसाचा फड पेटवा चालू होते ते घेऊन। बरं, ते कुठं सापडला तुम्हाला? तिथंच सापडला त्या भागात, जो 1.5 किलोमीटरपर्यंत असेल। हो, तेवढं वडत घेऊन गेलेलं? हो, वडत घेऊन गेलेला। त्या लहान राजवीरचे चुलते सुद्धा आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत। काय सांगाल, रात्रीची एवढी घटना, दुर्दैवी घटना घडली, काय सांगाल याच्याबद्दल? ही घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी होती, कारण यात त्याचा जीव तर गेलेला आहेच, पण ते यांच्या समोरूनच पालकांच्या तो खेळत असताना त्याच्या मोठ्या बहिणीबरोबर, कार्तिकी नाव आहे त्याच्या बहिणीचं, ती 7 वर्षाची आहे आणि हा 5 वर्षाचा होता। तर ते दोघं खेळत असताना त्याच्या समोरच ते राजवीरला गळ्याला पकडून बिबट्याने इथून फरकटत असं शेताकडे तिकडे ओढ्या साईडला पळत गेला आणि त्या ठिकाणी लोकांनी परत दंगा केल्यानंतर किंवा लोक पोचल्यानंतर तिथं सोडून तो गेला। पण तो राजवीरची अवस्था अत्यंत गंभीर होती। त्यानंतर त्याला मग आम्ही सरकारी दवाखान्यात वगैरे घेऊन गेलो उपचारासाठी। जर काय त्याला वाचवण्याचे प्रयत्न आम्ही सगळ्या नागरिकांनी केले इथल्या, आणि त्यानंतर ही घटना होऊनही परत 1-2 तासांनी बिबट्या 2 वेळा पुन्हा इथं परत आला आणि एकदा यांच्यावरती पुन्हा एकदा ह्यांच्यावरती पण हे केलं, अटॅक केला आणि दुसऱ्यांदा पूर्ण आणखी इथं जवळ वावर त्याचा होता। याच्या अगोदर काही बिबट्याचा प्रति वावर होता किंवा आला होता असं? बिबट्या इथं खूप वेळाच बिबट्या तसा आलेला आहे वारंवार, आणि आम्ही ही वन विभागाला त्याबद्दल वारंवार वेळोवेळी कल्पना दिलेल्या आहेत। बरं, मग त्याच्याकडून काय अपेक्षित, असं काही सहकार्य अपेक्षित आजपर्यंत कधी त्यांच्याकडून सापळे वगैरे लावण्यात आले नाही किंवा कोणतेही त्यांच्याकडून इथं एकही त्यांचा अधिकारी येऊन किंवा कधी घटनास्थळी किंवा कधीही काय बघितलंही नाही त्यांनी। आणि अशा घटना भरपूर इथं घडत आहेत किंवा लोकांना सारखे म्हणजे बिबट्याचं दिसत आहेत। प्रामुख्याने तुमची आता कोणती मागणी शासनाकडे असणार आहे? आमची प्रामुख्यानं मागणी एक पहिली महत्त्वाची मागणी आहे की तो नरभक्षक जो बिबट्या आहे, आणि सगळ्या नागरिकांनाही खात्री आहे की उपळ्यामध्ये ज्या मुलावरती अटॅक केला तोच बिबट्या हा असणार, कारण सेम स्टाईलनी बिबट्याने तसं हे केला, प्रयत्न केला, आणि तो नरभक्षक बिबट्या असल्याने त्याला तरी पहिलं मारण्याची परवानगी मिळावी। ते वन विभागाने त्याबद्दल गांभीर्याने दखल घेऊन त्याबद्दल निर्णय जाहीर करावा आणि या पाटील परिवाराला होईल तेवढी जास्तीत जास्त आर्थिक मदतही करावी आणि या भागातले सगळेच बिबट्यांसाठी काहीतरी सखोल असं चांगला बंदोबस्त करण्यात यावा की त्यांना सापळे वाढवून कॅमेरे वगैरे लावून त्यांना ट्रॅप करून जंगलात पुन्हा चांदोली अभयारण्यात वगैरे सोडण्यात यावे। तर रात्री ही ज्यावेळेला घटना घडली यानंतर इथल्या नागरिकांचा अक्षरशः उद्रेक झाला आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये रात्री 12 ते 1 पर्यंत ठिय्या मांडला होता आणि याचाच परिणाम म्हणून त्या वन विभाग अधिकारी यांच्यावरती कारवाई करण्यात आली। स्थानिक आमदारांनी सुद्धा पाटील कुटुंबियांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करून देण्याचं आश्वासन दिलं, मात्र ज्या मातेचं बाळ गेलं त्या मातेला परत मिळू शकणार नाही ही खंत मात्र कायमच राहणार। आपण पाहू शकताय की माझ्या पाठीमागं हे हनुमंत पाटील यांचं घर आहे आणि हनुमंत पाटील यांचं कुटुंब म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातली ही सगळी व्यक्ती असून रोजंदारी करून जगणारं एक कुटुंब आहे आणि ह्या हनुमंत पाटील यांना एक लहान 7 वर्षाची कार्तिकी आणि 4 वर्षाचा राजवीर अशी 2 मुलं होती। यापैकी इथं खेळत असतानाच हा अटॅक झाला आणि याच्यामध्ये दुर्दैवानं राजवीरचा मृत्यू झाला। ही घटना वारंवार इथं घडत असलेलं, खरं तर उपळेमध्ये गेल्या ह्या महिन्यामध्येच उपळे या गावात सुद्धा एका मुलीवरती बिबट्यानं हल्ला केला होता। ही घटना ताजी असतानाच पुन्हा इथं त्याच्या काही अंतरावर असणाऱ्या या बिऊर गावामध्ये ही घटना घडली आहे। या संदर्भात शासनाची ठोस असे उपाययोजना कराव्या आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा असं इथल्या नागरिकांची मागणी आहे। माझं नाव कार्तिक आहे। संपूर्ण कार्तिकी हनुमंत पाटील। तू रात्री काय झालं बाई बरोबर रात्री?
मी तिकडे खेळत होतो, त्याला जा नको म्हणलेलं. तिथं बिबट्या समोरनं बिबट्या आला, तर ना ते इकडं आलं आणि तिकडनं बिबट्याला धरलं. कुठं रोडवरच खेळता तुम्ही? हो. मग तू काय केलं परत नंतर? मग मला सांगितलं सांग की पळत आली पप्पांकडे गेलो पळत. आणि बरं, पप्पानं सांगितलंस तू? होय. बरं, तू बघितलंस बिबट्या त्याला घेऊन गेलेलं त्याचं? हो. आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागं आता राजवीरची मम्मी आहे आणि हे त्यांचं पाठीमागं त्यांचं जे आपण बघतो की त्यांचं राहतं घर आहे. सर्वसामान्य कुटुंबात असणारे ही लोक बिबट्यानं त्यांचा कागदाचा तुकडा घेऊन गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडं जाणून घेणार आहोत की काय राहतं. माझं गेलेलं मागे येणार आहे का? हा, काय झालं रात्री? काय झालं, कसं धरलं, काय झालं सांग तू. बोल तिथं चटचट. पोरग गेलत, मम्मी बिबट्या आलाय म्हणून गेलो मी पळत. तर गेलो तर माझं पोरग तिथं धरलंय. तर म्हणलं हे बघा बिबट्या. मला म्हटलं जाऊ नकोस तू, थांब एकटी, बॅटरी आण जा म्हणून बॅटरी आणाय गेलो. सगळं रानात न व्हायच्यात न मी पळतोय. मागं बिबट्याच्या मागे मला नाही गावलं माझं पोरग, सगळ्या ह्याच्यात न हुडकतोय. तर आपण पाहताय की त्या पूर्णपणे निशब्द झालेला आहे. त्यांना काय बोलून काय नको हा त्यांचा झाला आहे. कारण नमस्ते, मी राजवीरची चुलती आहे. कालच्या या घटनेमुळे अचानक आमच्या कुटुंबावरती धक्का बसलेला आहे आणि प्रशासनाने ह्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन ह्याच्यावरती योग्य तो बंदोबस्त करून बिबट्यांना इथून हलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की अजून इथून वस्तीवरची लहान मुलं आहेत, त्या मुलांच्या जीवांना बी धोका आहे. याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ह्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. वन विभाग काही लक्ष देत नाही. कालपासून आम्ही रात्री बाळाला हॉस्पिटलला नेल्यानंतर रात्री 8:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही सर्वांना फोन वगैरे करत होतो वन विभागासाठी. आणि बिबट्या इथून आवारातून आजूबाजूला फिरत होता. भीतीचं वातावरण होतं, सर्व लोक आतमध्ये होते. बिबट्या वारंवार येत होता. अक्षरशः ह्यांच्या अंगावरती पण झडप टाकलेली होती. एवढं म्हणजे जीवाला धोका असल्याने तरी वन विभाग लक्ष देत नाही. तरी याच्यावरती जर काही नाही केलं तर आम्ही वेगळा काहीतरी निर्णय घेऊ शकतो किंवा ह्याचं वातावरण उद्रेक दुसरा होऊ शकतो. तर आपण पाहू शकता की कशा पद्धतीचं इथं लोकांच्यातून उद्रेक दिसून येत आहे. रात्रीसुद्धा जवळजवळ 7 तास त्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटल जे शिराळामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे तिथं सर्व नागरिकांनी ठिय्या मारला होता. आणि इथून एकच मागणी की हा वस्ती म्हणजे इथं लहान मुलांची संख्या जास्त आहे. इथं रात्रीचा अवेळी कधीही दिवसासुद्धा इथं बिबट्याचा वावर जास्त मोठ्या प्रमाणात इथं जनावर आहेत, लहान मुलं आहेत. याच्यामुळे या वन विभागानं या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची त्यांच्या नागरिकातून मागणी होत आहे. M24 तासाठी मी दिलीप मोहिते, सांगली.